स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। माझं नाव प्रेम वाघमारे। आज आहे दही हंडी बोलले तर गोपाळ काळा आणि मी राहतो ठाण्यात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठाण्यातली हंडी किती फेमस आहे, तर तीच हंडी बघायला मी आज इथे आलो तलावपालीला। आपल्याला दोन हंडी बघायच्या, समोरासमोर दोन हंडी आहेत आपण। इथे दिघे साहेबांची हंडी आणि इथे राजन विचार यांची हंडी आहे, तर तेच बघायला आलो आम्ही। हे बघा माझा भाऊ पण आहे सोबत, आहे माझा मित्र। आता फटाफट जाऊया, दोन्ही हंडी बघूया। समोर बघतात ती आहे दिघे साहेबांची हंडी आणि इथे आहे ती राजन विचार यांची हंडी। लवकरच धर्मवीर तू येतोय। आपल्या सगळ्यांना धर्मवीर सबको गाना गाएंगे मेरे साथ में, सगे गाना ना। मैं भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। मैं भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम।
सटकून ताकती राख न प्यारे जाग पेटू दे आग मराठी सटकून ताकती राख न प्यारे जाग पेटू दे आग मराठी के सर पे केसरी बांधने का हक मिला है हमें। आज जब मैं इसे सजा के हजारों दुश्मनों के बीच सर उठा के चलूंगा ना, तो मैं अकेले नहीं, मेरे साथ वो लाखों शहीद भी चलेंगे जिन्होंने अपनी जान तो दे दी लेकिन आन नहीं दी। बघितलं असं तुम्ही काय खतरनाक मजा केली आपण, पाऊस पडला तरी पण नाचत होतो। ही मजा फक्त ठाण्यात करायला भेटत ती पण दिघे साहेबांच्या हंडीवर। आता बघूया आपण परत संध्याकाळी आलो तर येऊ, संध्याकाळी काही हंडी फोडणार रात्रीपर्यंत, बघूया आपण रात्री येऊया परत। आता पूर्ण आम्ही ओले झालेले, सगळे ओले वगैरे झाले आम्ही पूर्ण। बघितलं असेल आपला भाऊ बघा खतरनाक नाचतो। एक जस्ट ॲक्सिडेंट झाला इथे, तो वाटतं टॉपर होता, तो पडला खाली। मग जरा आता व्हिडिओची क्वालिटी थोडी डाऊन वाटत असेल, भिजलाय फोन म्हणून। मला आम्ही आता निघालो घरी जायला, बघूया आपण येऊया रात्री येऊया। ओके, ज्यांना कोणाला माहीत नाही, हा माझा खास मित्र लंगोटी यार माझा। आज माझ्यासोबत असतो दिवसभर, हा कधी कधी असतो कारण हा छोटा आहे, छोटा हँडसम जस्टिन बिबर। दुपारी मी बोललेलो आपण रात्री जाऊया हंडी बघायला। आता रात्री 10 वाजलेत, बऱ्यापैकी हंड्या तर फुटल्या असतील। बघूया आपण ज्या हंड्या राहिल्या असेल त्या बघून घेऊ, राऊंड मारू। बघा आपल्या भाई मित्रांनी गाडी काढलेली आहे, बघूया आता कोणची हंडी राहिलेत। बऱ्यापैकी हंड्या तर फुटल्यात, जी राहिली असेल ती बघू। दुपारी आपण होतो दिघे साहेबांच्या हंडीच्या इथे, आता आपण जाऊया राजन विचारांच्या हंडीच्या इथे, बघूया आता तिथे काय कसं सेटअप आहे। सलामी दिलेली आहे आणि आता ही हंडी फोडण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झालेला आहे। कसोटी त्यांनी जिंकलेली आहे, आता फक्त फॉर्मॅलिटी करायची आहे हंडी फोडण्याची। पण कौतुक करावं तेवढं कमी, कारण 4 प्रशिक्षक 4 गोविंदा पथक आणि एवढं कोऑर्डिनेशन, आणि तेही आयत्या वेळेस। हा आयत्या वेळेस, ते महत्वाचं आहे, कारण जो चॅलेंज माने राजन विचारेजीने त्यांच्या समोर दिलं होतं ते त्यांनी स्वीकारलं। कारण शेवटच्या क्षणी अशी युती होणं आणि त्याच्यातून तू कमी पाय खेचायचे नाहीत आपल्याला, आपल्याला आपल्याच मित्राला सहकार्याला वरती पाठवायचंय, वरती म्हणजे उंचीवरती। काय हरकत नाही, अगदी डोक्यावरच आहे। 1 2 3 4 5 बाबा श्रीफळ घे, त्यातून श्रीफळ घे, श्रीफळ वर आहे, श्रीफळाने फोड। काय तलवार विरोध काढतो की काय, डोक्यानंच फोडतो। व्हेरी गुड।
बघूया आता ही फुटते की नाही फोडत. सगळ्या हंडी आता फुटलेल्या आहेत. आम्ही आता लेट झालो. दिघे साहेबांची हंडी फुटलेली होती. आम्हाला वाटलं राहिलं असेल, मानाची हंडी आहे फुटलेली. आणि बाकीचं राजन विचारेचा आपण बघितला, 4 पथकांनी मिळून फोडले हंडी. 1,11,000. तर 4 लोक कसे वाटतील काय माहिती. 4 पथकात किती कॉन्ट्रोल घेतील प्रत्येकाला. तुम्ही आता पाऊस आला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या हंड्या फुटल्यात. तर आता आपण जाऊयात घरी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा, प्रेम द्या ब्लॉगला. भेटूया मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.